तुम्ही पण विचार करताय का की डेली व्हिडिओ बनवायचे आहेत युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर किंवा फेसबुकवर, जिथेही तुमचं मन करत. तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन आजच्या व्हिडिओमध्ये की सोशल मीडियाची ताकद आहे ना, खूप जास्त आहे. फक्त विचार करू नका तर व्हिडिओ बनवायला सुरू करा. मी खूप वेळ लावला आहे या गोष्टी करायला. कारण की युट्यूबला मला व्हिडिओ बनवायचे आहेत, पण समजत नव्हतं की काय बनवायचं काय नाही बनवायचं. आधी बनवायचे पण मग मध्ये मध्ये त्या गोष्टी मी बंद करत होती. कंटिन्युटी नव्हती माझी, कन्सिस्टन्सी नव्हती माझी. पण आता ठरवलं आहे की आता आपण बनवूया, जे काय असेल ते असेल, जे व्हायचं ते होऊ दे. लोकांचा विचार अजिबात करणार नाहीये मी. कोणाला काय बोलायचं असेल त्यांना बोलू दे, ज्यांना जे वाटतंय तो विचार करू दे माझ्याबद्दल. कारण मला आता सोशल मीडियावर ग्रो व्हायचंय, सोशल मीडियामधून इन्कम सुरू करायचं आहे. कारण की कोणीही आपल्याला घरी काही आणून देत नाही. तुम्ही जर जॉब करत असाल तर जॉब सोबत सोबत एक्स्ट्रा काहीतरी करणं खूप गरजेचं आहे, हे मला आता कळतंय. सो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या गोष्टी सांगणार आहे की मी कसं करते, काय करते, मी का विचार केला हा व्हिडिओ बनवण्याचा. तर काही दिवसांपूर्वी मी हॉस्पिटलमध्ये होती आणि माझं ऑपरेशन झालं होतं आणि ह्या काळामध्ये मला सुट्टी घ्यावी लागली. या सुट्टीमध्ये माझं इन्कम आहे जे महिन्याचं ते बंद पडलं. तेव्हा मला असं जाणवलं की आपण जे ते बाकीचे बडे मोठे मोठे क्रिएटर्स आहेत ते व्हॉट्सअप मधून, सॉरी इन्स्टा काय ते युट्यूब मधून खूप छान पेमेंट घेतात. त्यांनी तेवढी मेहनत केली आहे, तर आपण पण ती मेहनत करू शकतो. आणि आपण ही जर ते लोक करू शकतात तर आपण का नाही करू शकत? ते लोक इन्कम घेऊ शकतात तर मी का नाही घेऊ शकत? सो मी पण हे इन्कम घेऊ शकते आणि मी ते घेणार आहे. सो माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जास्त काही असं मी तयार झालेली छान मेकअप करून बसलेली असं तुम्हाला काही दिसणार नाहीये. कारण की मी डेलीच जे आहे ते दाखवणार आहे माझ्या व्हिडिओ मध्ये. त्याच्यामध्ये माझं घरातलं काम असेल, माझ्या मुलांना सांभाळणं असेल, माझं ऑफिसचं काम असेल, त्याच्यानंतर माझी घाई गडबड, मुलांचा होमवर्क, या सगळ्या गोष्टी ज्यासाठी प्रत्येक लेडीज याला रिलेट करेल. म्हणजे प्रत्येक लेडीज आहे ना त्याच सिच्युएशन मधून जात असते. आणि तुम्हाला सांगते मी एक गोष्ट की आता हा माझा कॉन्फिडन्स आहे ना, तो माझा आता कॉन्फिडन्स वाढलेला आहे व्हिडिओ कॅमेरा समोर बोलायचा. आधी ना कोणी आलं की मी कॅमेरा बंद करायची. इव्हन माझा नवरा जरी आला ना तरी मी कॅमेरा बंद करायची, किंवा माझे व्हिडिओज आहेत आधीचे ते बंद करायचे, कोणाला ऐकू द्यायची नाही. तर मला माहित आहे वेळ केलाय पण कोणत्याच गोष्टीचा काय म्हणतात त्याला उशीर नसतो. जेव्हा करू तेव्हा सवेरा, काय आहे ना ती म्हणते, तुम्ही सांगा मला. की काहीतरी एक म्हण आहे याच्यावर, जेव्हा जाऊ तेव्हा सवेरा, असं काहीतरी. तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ मध्ये. आणि तुम्ही पण सांगा मला जर तुमचं काय सजेशन असेल तर, की काय करायचं कसं करायचं. आणि प्लीज व्हिडिओ जर आवडला नसेल तर लाईक नका करू, पण व्हिडिओ पूर्ण बघा, कोणी काय सांगते ते बघा. प्रत्येक क्रिएटरना सपोर्ट करा, कारण की तुमच्या एका लाईक मुळे, एका शेअर मुळे, एका सबस्क्राईब मुळे ते त्यांच्या स्वप्नांकडे एक पाऊल टाकत असतात. त्याच्यामुळे सपोर्ट करा सगळ्यांनी. आणि आजचं रुटीन मी सांगते तुम्हाला की आजच्या रुटीन मध्ये काय आहे. आज सकाळी उठली आहे, त्याच्यानंतर बाकीचे सगळे आपली नेहमीची कामं असतात ती केली. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, की तुम्ही सुद्धा आई असाल तर, मला सध्या मी 2 मुलांची आई आहे, तर तेव्हा मला गोष्टी जाणवतात की आपल्याला स्वतःला टाइम देणं किती गरजेचं आहे. तुम्ही तर माझ्याकडे बघत असाल तर तुम्हाला कळेल की माझं काय झालेलं आहे. माझं वजन वाढलंय, माझी स्किन खराब झालीये, हळूहळू माझे आयब्रोज वाढलेत. म्हणजे मला स्वतःला टाइम द्यायलाच भेटत नाहीये. आणि मी आता असं ठरवलंय की स्वतःला टाइम देणं खूप गरजेचं आहे. आणि मी प्रत्येक महिन्याला हेच सांगेन की स्वतःला टाइम द्या. कारण की मुलं आहेत ना मोठी होतात, बघता बघता मुलं मोठी होऊन जातील आणि त्यांच्यासाठी आपण आपलं करिअर, आपण आपल्या सगळ्या गोष्टी सोडून देतो. पण असं करू नका. कारण की हे लोक मोठी झाली ना किंवा नंतर आपल्याला पश्चाताप करावा लागेल की अरे मी ह्यांच्यासाठीच तर सगळं सोडलं. असं तो पटत असेल तुम्हाला तर मला लाईक कमेंट मध्ये नक्की सांगा की मी बरोबर बोलते की नाही. कारण बघा मुलं आहेत ना वेळेनुसार मोठी होत राहतात, पण आपण नाही होत. आपण दिवसेंदिवस आता आपलं वय हे वाढत राहणार आहे. आणि मग तेव्हा आपल्याला त्या गोष्टीचा गिल्ट नको वाटायला की यार माझा चांगला जॉब होता, मला चांगल्या आवडी निवडी होत्या, मी काहीतरी करू शकले असते. पण नाही, आपण ते तेव्हा मुलांना सांभाळण्यात एवढे बिझी असतो की आपल्याला मुलांच्या समोर काहीच दिसत नाही. बरोबर आहे. एक आई म्हणून आपण बरोबरच आहोत, जे आपण करतोय त्या जागी आपण बरोबरच आहोत. पण आपल्याला स्वतःसाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. स्वतःच्या हातात 4 पैसे असले पाहिजे. कोणाकडे मागायची वेळ नाही आली पाहिजे, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये. आणि पहिलाच व्हिडिओ आहे, काय सांगू जास्त तुम्हाला, मला काही समजत नाहीये. सो
आवडत असेल व्हिडिओ तर त्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेअर करा, कारण की तुम्ही जेवढं शेअर कराल ना, जेवढ्या लाईक कराल ना, तेवढा चॅनलला आहे ना ग्रो व्हायला मदत होते. आणि एकमेकांना सबस्क्राईब करूया, सपोर्ट करूया, एकमेकांना सपोर्ट करूया. आता बघा, मी काम करत करतच व्हिडिओ बनवते. मग असं नाही, तुम्हाला टाइम काढणं गरजेचं आहे. सगळे म्हणतात की टाइम नाहीये, असं नाहीये, 2 मुलांना सांभाळते, माझ्याकडे टाइम नाहीये, मी दिवसभर घरातच असते, मला हे करायचं असतं, ते करायचं असतं. पण तुम्ही सांगेन, तुम्ही त्याच्यातूनही टाइम काढा. टाइम काढा आणि स्वतःला वेळ द्या, स्वतःसाठी काहीतरी शिका. कारण की स्वतःची काळजी पण घ्या, स्वतःच्या आवडी-निवडी जपा, बाहेर फिरायला जा, छान मजा करा. एखादा दिवस बाळांना त्यांच्या आजी-आजोबांकडे ठेवा. तुम्ही थोडंसं बाहेर जा. बरोबर ना? काय वाटतं तुम्हाला? मी तुमच्यासोबत नॉर्मल टॉक करणार आहे. आपण दोन्हीकडून जर कम्युनिकेशन केलं ना, तर आपले हे जे व्हिडिओ आहेत छान वाटतील तुम्हाला ऐकायला. आणि तुम्ही कमेंट मध्ये मला उत्तर द्यायची की मी बरोबर बोलते की चुकीचं बोलते ते. चला बाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.